हाय हॅलो नमस्कार. कशा आहात तुम्ही सर्वजण? मस्त आहात ना? आय होप तुम्ही मस्तच असाल. मी आता आले आहे बहिणीकडे घरी पोचल्याबरोबरच बहिणीच्या मुलाने म्हणजे माझ्या भाच्याने सँडविच बनवायला घेतलं आहे, चीज सँडविच. तर चला बघूया. मी जास्त काही बोलत नाही, व्हिडिओवर तुम्ही कंटिन्यू राहा. चला सुरुवात करतोय आता, कटिंग करतोय. बघा आमचा हर्षद किती स्मार्ट दिसतो. कोणी मुलगी असेल तर सांगा यायला. नाही चला काहीतरी पाठ जास्त पाठ. त्याला आहे ना छान वेगवेगळ्या डिश करायला येतात हर्षदला, आणि इतकं आता शेफ मास्टर केलं आहे त्याच्यामुळे त्याला तर चांगले येणारच. पण नाही ना, आता तो चीजचं करतोय आणि कांदा छान परतून झाला आहे, लाल केला आहे. आता त्याच्यानंतर काय टाकतोय बघूया आपण. चीज सँडविचची रेसिपी आहे ना, त्याने जे काही केलेलं आहे ना ते क्लिअर मी शॉर्ट व्हिडिओमध्ये टाकेलच, त्याच्यामुळे काय मी पूर्ण डिटेल व्हिडिओमध्ये दाखवलं नाही आहे. चटणी वगैरे खूप छान बनवली त्याने, सँडविच पण अप्रतिम बनवलं आहे. आणि खरंच तुम्ही पण ह्या पद्धतीने नक्की बनवत नसाल ना तर बनवून बघा, खूप छान आहे त्याने म्हणजे काही नाही, त्याला वेगवेगळं आपलं काही सुचत असतं आणि त्याने हॉटेल मॅनेजमेंट केले, प्रश्नच नाही. तर आपलं वेगवेगळं काय ट्राय करत असतो. तर चला आता बघा परी आली. हॅपी बर्थडे. अरे वा, बघू 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 बघू, तू एकटी आली वरती. नाईस. काय चंबो बनला का? चंबो चंबो. वा, आमची परी एकटीच आली वरती. चलोडी. आमच्या परीचे बर्थडे आहे सोमवारी, माहिती तुम्हाला. मी छान छान ब्लॉग टाके ना, तुम्ही सगळे बघा. बोल बोल, तुम्ही सगळेजण माझे काय आईचे ब्लॉग बघा, असं बोल. आईचे सगळे ब्लॉग बघा. हा, माझ्या बर्थडेचे पण बघा, माझ्या बर्थडेचं पण बघा, आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा. लाईक शेअर सबस्क्राईब करा. थँक्यू. हर्षाने सँडविच खूप छान बनवले, खुसखुशीत आणि कुरकुरीत असं आपलं सँडविच तयार आहे. कोणतं सँडविच आहे? पनीर चीज सँडविच. पनीर चीज सँडविच. रिया रिप्लाय दे ना. रिया रिप्लाय दे ना. चला इथे आपण चटणी घेऊया. हर्षदनं आम्ही आल्याबद्दल त्यांनी आम्हाला बनवलं सँडविच, आणि आपण आता प्रतिक्रिया बघूया. आर्या ए आर्या, दर सँडविच बनवलंय, दर खाऊन बघ. आर्या नाही तेच बोलली मी तिला. झालंय आर्या, छान केलं ना दादाने. हा चल बघा प्रतिक्रिया. चलो आर्या. मस्त असा नाश्ता केला आणि सगळ्यांनी छान पोटभर खाल्लं होतं, आणि त्याच्यानंतर मग आम्ही बाहेर राऊंड मारायला गेलो. तर परीच्या घरी गेलो. परीच्या मस्त काय काय ड्रेस वगैरे घ्यायचं होतं, खरेदी करायला आम्ही घाटकोपरला जाणार होतो. किती पण उशीर झाला तरी जाणार होतो, कारण आम्हाला दुसऱ्या दिवशी परीचा बड्डे होता, त्याच्यामुळे मग घाटकोपरला आलो आम्ही. तर घाटकोपरला बघू शकता, खूप छान छान असे ड्रेस, आणि मार्केटच आहे म्हटलं प्रश्नच नाही, खूप छान होतं. तर काय काय जे काय खरेदी करायची होती ते आम्ही केली, आणि उशीर झाला आम्हाला. खरंच आम्हाला बघता बघता म्हणजे हे काय काय घ्यावं, हे घ्यावं का ते घ्यावं काय सुचतच नव्हतं. पण जे काही खरेदी करायची होती ती केली आणि आम्ही घरी आलो. खूप उशीर झाला ॲक्च्युली, म्हणजे 11 वाजून गेले, म्हणजे 11 वाजले 11, आणि आम्ही आता घाटकोपरवरून शॉपिंग करून आलो आहे घरी. हे बघा दाखव. आणि परीच्या बड्डेची तयारी केली आहे, ऑलमोस्ट तयारी झालेली आहे, आणि उद्याचं फंक्शन खूप छान होणार आहे. तर तुम्ही राहा, कंटिन्यू व्हिडिओ बघा. आणि ना हा मेन म्हणजे ना 12 वाजता आम्ही करणार आहे, छोटंसं केक कापणार आहे, ते सुद्धा मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. चला आता आपण शॉपिंग काय काय घेतली मी ते सुद्धा दाखवतो. चला साडे 11 वाजले. परीच्या घरी आलो आम्ही, आणि केक कापण्यासाठी सगळी काही तयारी करत होतो. पण परीकडे बघा, परी इतकी उत्साही आहे ना, खरं म्हणजे लहान मुलांचा आनंद मग काही वेगळाच असतो ना खरंच. आणि बालपण म्हटल्यावर खरंच काही म्हणजे आता मी बोलायचीच गरज नाही, इतकं छान वाटतं ना बालपण आपलं असतं ते. आपल्याला पण असं वाटतं की बालपण दे रे देवा बोलतात ना, खरंच. आता खूप छान एन्जॉय करते परी.
परी हॅपी बर्थडे. आमच्या परीचा बर्थडे आहे आणि आम्ही आमचं छान परीचं सेलिब्रेशन आहे. बर्थडे सेलिब्रेशन. तू बोल या हा बर्थडेला बोल. सगळ्यांनी या बर्थडेला. सगळ्यांनी या बड्डेला. आमच्या परीला ना छान आशीर्वाद द्या. छान परीला आशीर्वाद द्या. छोटासा केक आणला होता आणि रात्री 12 वाजता केक कटिंग केला. परीने खूप छान एन्जॉय केलं. तिच्यासकट आम्ही सुद्धा एन्जॉय केलं. आणि खरंच हे क्षण किती मोलाचे असतात ते तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. आणि त्यात स्पेशली म्हणजे लहान मुलांना खूप तेवढाच उत्साह असतो. छान वाटतं त्यांनासुद्धा. कळत नसलं तरी खूप त्यांना एक वेगळाच त्यांचा आनंद असतो. आणि तिचा एक मोठा बड्डे असा बड्डे पार्टी म्हणजे 5 वर्ष झाले तिला आणि खूप छान असं बड्डे सेलिब्रेशन आम्ही करणारच आहे. तो सुद्धा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. आणि हे छोटंसंच मोमेंट होतं. जे काही होतं ते मी म्हटलं चला आपले तुम्ही यूट्यूब माझी फॅमिली आहेत, जे काही आनंदाचे सगळे क्षण आहेत ते तुमच्यासोबतच आम्ही शेअर करावं म्हणून मी हा व्हिडिओ टाकला आहे. आणि खरं म्हणजे हा लाँग व्हिडिओ बऱ्याच दिवसांनी टाकला आणि खरं तुम्हाला नक्की आय होप हा व्हिडिओ नक्कीच आवडेल. तर तुम्ही बघा आणि व्हिडिओ आवडला तर नेहमीप्रमाणे लाईक शेअर सबस्क्राईब करा. आजी जे छोटंसं जे काही सेलिब्रेशन आहे ते सुद्धा मी टाकणार आहे. तो व्हिडिओसुद्धा तुम्ही नक्की बघा. तर हा आजचा छोटासा व्लॉग होता आपला आणि छोटासाच जे काही मोमेंट होतं ते वाटलं तुमच्याबरोबर सगळं काही शेअर करावं. तर चला आता एन्जॉय करूया. आणि परी बघा आता मस्त असे फोटो वगैरे काढू आम्ही आणि छान असं एन्जॉय करतो. तर चला पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा, काळजी घ्या. बाय. सगळ्यांना